आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याबाबतचा खोटा बनाव पुणे पोलिसांनी उघड केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की इसम नामे तिथल जितेंद्र शहा, वय 35 वर्षे, व्यवसाय डायमंड ज्वेलरी मेकिंग, राहणार मुद्रा सोसायटी, फ्लॅट नंबर 1502 विंग, बिबवेवाडी, पुणे याचे अपहरण करून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याबाबत त्यांची पत्नी हितांशी शहा यांच्या मोबाईलवर दिनांक 3 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:59 कॉल प्राप्त झाला होता. यावरून हितांशी तिथल शहा यांनी याबाबत तक्रार दिल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 49/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 140(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 डॉ. राजकुमार शिंदे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा पुणे शहर हे सदर अपहृत व्यक्तीचा शोध घेत होते. सदर अपहृत व्यक्तीचा तांत्रिक तपास करून सदरचा अपहृत व्यक्ती नवले ब्रिज, रावेत, खोपोली व नवी मुंबई भागात गेला असल्याचे तांत्रिक तपासात निष्पन्न केले. सदरचा अपहृत व्यक्ती अतिशय हुशारीने व चालाखीने ओळख लपवून कोणताही तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळणार नाही याची काळजी घेत होता. तो कोठेही ऑनलाईन व्यवहार न करता सोशल मीडियातील काही ॲपच्या माध्यमातून त्याच्या जवळच्या लोकांच्या संपर्कात राहत होता. पुणे पोलिसांनी तपास करून त्याचा बनाव उघड केला. तो मिळून येताच त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये त्याने सांगितले की पुण्यातील 10 ते 12 लोकांकडून त्याने पैसे घेतले होते. ते पैसे देणे न झाल्याने त्याने दिनांक 3 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:59 त्याची पत्नी हितांशी शहा यांना स्वतःच्या मोबाईलवरून अपहरण झाले असल्याबाबत स्वतःचा वेगळा आवाज काढून पत्नीस खोटा कॉल केला. त्यानंतर नवले ब्रिजवरून स्वतःचा फोन बंद करून तो गायब झाला. त्यानंतर तो नवले ब्रिज येथून रिक्षाने रावेत येथे व रावेत येथून प्रायव्हेट गाडीने कळंबोली, मुंबई येथे गेला. तिथून बॉम्बे सेंट्रल येथे 1 दिवस लॉजवर, खार वेस्ट मुंबई येथे 2 दिवस लॉजवर व 1 दिवस विलेपार्ले येथे राहिला. त्याला इतरांचे पैसे देणे जमत नसल्याने त्याने हा बनाव केला असल्याचे त्याने सांगितले. त्याने केलेला बनाव हा अतिशय चालाखीने केला असून कुठेही तांत्रिक पुरावा उपलब्ध होणार नाही तसेच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होणार नाही याची पूर्ण खबरदारी त्याने घेतली होती. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पुणे शहर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या सावंत, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ, पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश गुले, परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड, सहाय्यक पोलीस फौजदार संतोष पाटील, पोलीस हवालदार संतोष जाधव, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे, प्रतीक करंजे, नितीन धोत्रे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले व प्रणय पाटील यांनी केली आहे.